चला मित्रांनो, आम्ही आलो आता आम्हाला जायचं बोटीनं जायचं तर गाडीची रांग बघा तुम्हाला मागच ती गाडी आहेत ना, ह्या गाडीची रांग लागली मागं आणि गाडीची रांग लागली आणि आम्हाला पाठीमागं तुम्हाला दाखवते बघा ही दिसते का पाठीमागं ही बोट आहे आणि ह्या बोटीनं आपल्याला जायचं समोरनं. काय होते आता ह्या समुद्र आहे आणि समुद्रातून पलीकडे जायचं आपल्याला ह्याला दापोलीला जायचं. दापोली बीचवरती जायचं. तिकडनं लांबचा प्रवास होता कुठून 80-90-100 किलोमीटर वाढते. त्याच्यामुळं ते शॉर्टकट निवडलं आहे. 200 रुपये एका गाडीला तिकीट आहे. क्रुझरचं 200 रुपये तिकीट भरले आणि मधनं क्रुझर आता गाडीत घालायची. चला तुम्हाला दाखवतो जवळ. ते दिसतं का तुम्हाला गाड्या इथून घालतात. तुम्हाला मी दाखवते बोटीमध्ये. तर काय होतं मित्रांनो, आता ही आहे गाडी मोठी आणि ही गाडी मोठी असल्यामुळं ती जेट जी आहे ती आपल्या भाषेमध्ये त्याला बोट म्हणतो, पण ते कोकणी भाषेमध्ये त्याला जेटी म्हटले जाते. तर काय होते सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या बोटीमध्ये ही मोठी गाडी चढताना थोडी अडचण येते. कारण की हे बंदर जे आहे ते बोट खाली पाण्यामध्ये उभं आहे आणि ह्या बंदरावरनं तिचा ते पाठीमागचा जो भाग आहे हा पाठीमागचा भाग हा त्याला टेकला जातो आहे. त्याच्यामुळं ते गाडीची काळजी थोडीशी घेत आहेत. तिथले जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी थोडी गाडीची काळजी घेऊन गाडी जेणेकरून पाठीमागचा जो भाग आहे हा खाली टेकलेला आहे तो सिमेंट कॉन्क्रीटला घासून गाडीचं काही नुकसान होऊ नये याची ती खबरदारी घेत आहेत. आणि त्यांनी त्या चाकाला पुढं फळ्या जोडायचं काम चालू केले. म्हणजे पुढं फळ्या खाली टाकल्या म्हणजे गाडीच्या जेणेकरून थोडी गाडी उंच होईल आणि पाठीमागचा भाग त्याला अडकणार नाही. तर हे काम त्यांचं चाललेलं आहे. मित्रांनो, याचं सगळ्यात आनंद म्हणजे की फिरायला जाणं. आता यात आमचा एक फायदा झाला की सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा झाला की बोटीमध्ये जे कोणी बसलेले नाहीत, समुद्रामध्ये जे कोणी फिरलेले नाहीत ते बोटीमध्ये बसण्याचा आनंदसुद्धा त्यांनी घेतला आणि त्याची सफर पण झाली. आणि आमचं जे वाहतुकीचं जे होतं ते 80-90 किलोमीटर जे इकडनं जाणार होतो, जायला जे 3.5 तासाचं आमचं ट्रॅव्हलिंग जो होतं ते प्रवास आमचा वाचला सगळ्यात महत्त्वाचा. आणि आम्ही या शॉर्टकटनं समुद्राच्या मधून बोटीनं गेलो आणि बोटीत बसायचा आनंद पण मिळाला. असे दोन्ही फायदे आम्हाला झाले. तर मित्रांनो, ह्या एका बससाठी एका गाडीसाठी म्हणजे बसला थोडं तिकीट वेगळं आहे, प्रत्येक गाड्यांना वेगळं तिकीट आहे. बससाठी थोडा चार्ज जास्त असेल, आपण काही विचारलं नाही त्यांना. पण आमच्या क्रुझर गाडी होती, क्रुझरसाठी आम्हाला 200 रुपये चार्ज लागलेला आहे. फक्त गाडी आम्ही डायरेक्ट आतमध्ये घातली आणि प्रत्येक माणसाला 20 रुपये चार्ज आहे. तर असा पर हेड 20 रुपये चार्ज. तर आम्ही 11 जणांचे 220 रुपये भरलेत. तर आणि गाडीचे 420 रुपये आम्ही टोटल असे त्याचे भरलेले आहेत. आणि या बोटीमध्ये बसून आम्ही पलीकडे जाणार आहोत. बोटीत बसण्याचा पण आनंद होणार आहे आणि आमचा वेळ पण वाचणार आहे आणि सगळंच होणार आहे. तर मित्रांनो, अशी मजा आहे. तर पर्याय चांगला निवडला आहे मी. तर आनंद आम्ही घेतो आहे. आता प्रत्येक गाड्या या बोटीमध्ये टाकायचं काम चाललं आहे. प्रत्येक गाडी बोटीमध्ये बसवतात आणि ती व्यवस्थित लावली जाते. एका बोटीमध्ये कमीत कमी 25च्या पुढे गाड्या बसतात. 25 ते 30 गाड्या सहज बसू शकतात या गाडीमध्ये. ह्याच्या बोटीमध्ये मोठमोठ्या गाड्या आहेत. आता आमच्या गाडीचा नंबर कधी येतो हे आश्चर्य वाटायला लागले. तिघजण आले तिकडे कंटाळून त्यांना पण वाटतं याला गाडीचा नंबर आपल्याला लागतो. मित्रांनो, हे बघा आता आम्ही थांबलोय नंबरला आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे गाडीची रांग लागली. ही तुम्हाला आता याची बोट दाखवली मी. तर ती बोटीमध्ये आता मोठी बस घातली. एका जेटीमध्ये एका बोटीमध्ये टोटल 20 गाड्या बसतात. 20. तर आता 20 गाड्या बसतात. आमची क्रुझर लांब पाठीमागं आहे. आता दिसायला तुम्हाला झूम करून दाखवलं तर कुठं आहे कुठं दिसते क्रुझर मागं. आहे बघा क्रुझर लांब आहे. एवढं झूम होत नाही याचं, तर लांब आहे बरेच. क्रुझर दिसते का? एवढे लांब आमची क्रुझर आहे. समुद्राच्या आता काठावर आहेत. आम्ही पलीकडे दापोलीला जायचे. जे अंतर वाचवायचं होतं म्हणून आम्ही इथं आलोय. पण आता गोळ काय होतं नेमकं आमची गाडी जवळ यायला आणि ही बोट भरायला जेट पुलवायला गाठ पडते असं आम्हाला वाटते. चला बघूया. पण मित्रांनो, नशीब चांगलं आहे आणि नशीब चांगलं एवढंच की आता क्रुझरमध्ये बस म्हणजे जी गाडी आमची आहे ती आमची गाडीसुद्धा त्यांनी आतमध्ये बोलवली. ड्रायव्हर टिका गाडी आमची क्रुझर अति बसली. आता शेवट एवढीच बसणार का? मला ते गाडी आतमध्ये गाडी शेवट एकच बसणार. तर मित्रांनो, बरं झालं आमच्या 11 माणसाने गाडी की आता बोट सगळी फुल होईल. पण बोट काय फुल झाली नाही.
आणि आमची गाडी आता आतमध्ये बसते, काय अडचण नाही. तिकीट चेक आमचे केलेत आणि तिकीट चेक करून तिकीट आमचे फाडलेत त्यांनी. प्रत्येकाचे तिकीट चेक केले आणि आम्हाला तिकीट त्यांनी परत दिलं. तर आता मित्रांनो गाडी आमच्या हातमध्ये घेत आहेत. व्हिडिओ शूटिंगला लगेच चालू झाली. राजसाहेब शूटिंग घेतात, निलेश कुमार पुढे गेला आणि डिगा गाडी पाठीमागं घेतो. क्रुझर साईड दाखवायला एक जण आहे. तर सेफ्टी आहे, काय अडचण नाही. बोट मोठी आहे, मोठमोठ्या गाड्या 20 ते 25, छोट्या असतील तर 30पर्यंत बी बसू शकतात. पण आता बऱ्याच गाड्या त्यांनी मोठे टाकलेले आहेत. त्यांची सेल्फीसाठी बघा आणि हाय आणि बाय झाले खिडकीतून. कोणाचं काय असतं आणि कोणाचं काय असतं, कोणाला आनंद कशामध्ये, कोणाला आनंद कशामध्ये. तर माझं काम एकच असतं की फक्त कॅमेरा ओपन करणे बस आणि शूटिंग चालू करणे. मित्रांनो एखाद्या ठिकाणी लोकेशनला जर आपण एखाद्या चांगल्या पर्यटन स्थळाला गेलो असेल तर आपण नजरेमध्ये भरलं एवढं किती बघणार आहोत. मोबाईलमध्ये कैद केलंच पाहिजे, तरच आपली ती आठवण राहू शकते. त्या आरतीला उतरायची गडबड लागली, तिला वाटायला की मी कधी वर जाऊन तिथे उभा राहते त्या बोटीच्या वर. आता तिला थांब म्हटलं 2 मिनटं. गाडी व्यवस्थित पार्क केली आणि सगळे उतरले आणि आम्ही पार्किंगमधनं जी गाड्या लावल्या होत्या त्या बोटीमध्ये तिथून आम्ही वाट काढत वर चाललो. मित्रांनो आता वर जायचं आहे आम्हाला. वर जायला पायऱ्या आहेत आणि वर पायऱ्यानं चढून मस्तपैकी वर हवेशीर उभं राहायचं. मित्रांनो उन्हानं एवढा काळा चेहरा पडला आहे, एवढा चेहरा सुकला आहे, नुसता घाम येतो आहे मरणाचा. आणि इतका चेहरा थकतो आहे, घाम एनर्जी जाऊ 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 सगळं शरीरातलं पाणी कमी झाले. वा वहिनी आल्यात, राजसाहेबाच्या वहिनी आहेत. पुढे अक्षय पण गेला आहे, अक्षयच्या मिसेस गेलेत. सगळी जातील, A to Z येतील, पण आमची बायको काही लवकर आरती येणार नाही. कुठं अडकली तीच तिलाच माहिती आहे. आता मी वाट बघतोय. ही बोटीच्या वर काय केलेलं आहे, खाली पार्किंग आहे गाड्यांचं, सगळ्या गाड्या खाली पार्क केलेल्या आहेत. आणि वर जे ते लोकांना बसण्यासाठी केलेलं आहे, लोकांना एन्जॉय करण्यासाठी केलेलं आहे. जे पर्यटक येतात त्यांना वरून त्या बोटीच्या वरनं जो नजारा आहे समुद्रातला तो पाहण्यासाठी केलेला आहे. निलेश आला, निलेशच्या मुलींनीसुद्धा रॅबन टाकला आहे छोटी. भक्ती आली, आरू आली, निलेशच्या वहिनी म्हणजे आमच्या वहिनी निलेशच्या मिसेस या पण आल्यात. आत्ता आमची आरती आली. सगळ्या गावाच्या मागून कडक एंट्री. वर चढू का नको, वर चढू का नको, हळूहळू धीम्या गतीनं पावलं टाकत कशी तरी बोटीच्या वर आली. वा 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 आली कडक. उशिरा एंट्री, लेट पण थेट. कडक एंट्री झाली आणि वर नजाऱ्यांची चालली सेल्फी. सुंदर असा नजारा दिसतोय आणि सगळ्यांची चालली सेल्फी. अक्षय मोरे वहिनी त्यांची 2 चिलिपी, सगळ्यांच्या सेल्फी. इकडे भक्ती, आरू, वा निलेश वहिनी सगळ्यांची सेल्फी. आरतीची पण सेल्फी चालली. सेल्फी नाही ती व्हिडिओ बनवते. वा 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 कडक रॅबन. निलेशची मुलगी छोटी गॉगल काढणारच, अहो ते ऐकणारच नाही, गॉगल डबल काढणार. हात बघा आहे का, तिला वरून बघायचं आहे का काय समजणार. ते बघा आता परत एकदा बघा, परत एकदा काढेल. हे बघा आहे का, अहो वरनं बघते ती, तिला बघू द्या वरनं. तिला गॉगलमधनं बघायचं नाही, तिला वरून बघायचं आहे. वा वा वा. आणि समोरचं सुंदर दृश्य, इतकं सुंदर दृश्य दिसते मित्रांनो की नजारा जो आपण म्हणतो तो खरंच नजारा, समुद्राचा नजारा आहे. आणि ह्या पुढे ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत, एवढी गर्दी दिसत असेल तर ती गर्दी तर मित्रांनो 25 ते 30 सहज गाड्या असू शकतात. आणि इकडं राजसाहेबाची चालली सेल्फी. तर मित्रांनो कसं आहे, आयुष्यात एकदा आपण अवश्य एकदा असंच फॅमिलीला घेऊन येत जाऊ. मित्रांनो ही बोट जे चालवतात त्या तुम्हाला मी कॅबिनमध्ये दाखवतो. जे बोट ड्रायव्हर आहेत बोटीचे, ते बोट कशी चालवतात ते मी तुम्हाला दाखवते. आता बोट आमची जवळजवळ किनाऱ्याच्या जवळ येते. तर मित्रांनो ही बोट किनाऱ्याच्या एकदम जवळ येते आणि हे ड्रायव्हर बघा गाडी कशी चालवतात, गाडी नाही सॉरी बोट कशी चालवतात बघा. तर ह्या बोटीचं जे स्टेअरिंग आहे ते स्टेअरिंग आहे, त्याला गिअर आहे, पण चालवायची सिस्टम वेगळी असते. पाण्यातली बोट वेगळी राहते आणि जमिनीवर चालवायची गाडी वेगळी असते. तर मित्रांनो ही बोट आहे आणि ड्रायव्हर चालवतात. आता पुढे काही क्षणामध्ये पुढचा स्टॉप येईल, आम्ही तिथे उतरणार आहोत आणि उतरून पुढे आम्ही दापोलीला परत आमची गाडी या बोटीतून काढायची आणि परत आम्ही एकदा दापोलीला जाणार आहोत. मित्रांनो पुढे आम्हाला दापोली मुरुड बीचला जायचे पहिल्यांदा आणि मुरुड बीचला गेल्यानंतर तिथे एन्जॉय करायचं आहे, लाडगर करायचे, अंजेरले करायचे, म्हणजे काही बरेच पुन्हा हरणेबंदरला यायचं आहे. अशी वेळ आम्हाला
करायचे आहेत. मित्रांनो, झालं, बोट थांबलेले आणि आम्ही पायऱ्या उतरत आहोत. आरती माझ्या मागं चालते. खूप बरं वाटलं आणि जो वेळ होता तो वेळ वाचला. सगळ्यात महत्त्वाचा, जे 3 तास 3.5 तास जो प्रवास करून आम्हाला यायचं होतं ते आम्ही काही मिनटामध्ये आम्ही या किनाऱ्यावरती आलो. आणि आता इथून आम्हाला डायरेक्ट गाडी बाहेर काढायची आणि दापोलीला जायचं आहे. खूप छान वाटलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक नजारा, समुद्राचा नजारा बोटीतून घ्यायचा आनंद आला. जे 200 रुपये 400 रुपये देऊन जे तिकीट देऊन जे समुद्रात फिरायचं होतं ते आम्हाला इथूनच या बोटीतून 20 रुपये तिकटामध्ये इकडे येता आलं. आणि बोटीचे 200 क्रुझरचे 200 रुपये असं तिकीट काढून आम्हाला इकडं येता आलो. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आपण व्हिडिओ असेच सारखे टाकत जाऊ. आपण या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला माझ्या तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. चला, परत भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.